बेडूकचं ज्यावेळेस लार्वा जन्मतो समजा त्याच्या अंडीपासून, त्यावेळेस तो लार्वा सुद्धा माशासारखाच दिसतो सेम. इथं तुम्ही बघा, हे छोटा मासा दाखवला नाही, मासा थोडासा मोठा दाखवला, आणि हा लार्वा स्टेजवरला असणारा कोण आहे? टॅडपोल आहे. हा टॅडपोल आहे. हा टॅडपोल आणि मासा हे दोघंही कुठं राहतात? पाण्यात असतात. दोघांची फार घट्ट मैत्री होते आणि घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांच्यामध्ये दोस्ताना रोज रोज वाढत जातो. आता जशी दोस्ताना वाढला त्याला रोज भेटल्याशिवाय करमत नाही. रोज त्यांची भेट, संध्याकाळी पुन्हा ते खेळणार, एकत्र जाणार, आपापल्या हॅबिटेटमध्ये थांबणार. इथं वॉटरच हॅबिटेट आहे सध्या. पण हळूहळू महिने दिवस जास्त गेले की तो जो टॅडपोल आहे त्या टॅडपोलचं कन्व्हर्जन कशात होणार? ॲडल्टमध्ये. तो ॲडल्ट काय होणार आहे? फ्रॉग होणार आहे. आणि मग त्याचे जे दोन, त्याला 4 पाय येतात, बरोबर की नाही? त्या फेन्स असतात त्याला. आणि मग तो मोठा झाला की एक दिवशी तो किनाऱ्यावरती येतो आणि किनाऱ्यावर येऊन ते लगेच ताबडतो काय करतो? जंप करतो. जंप केल्यानंतर तिथं काय असते? जमीन असते. जमिनीवरती जातो तो. दिवसभर जमिनीवरलं सगळं पाहतो, काय काय गोष्टी त्याला ते पाहता येतील त्या, कारण तो नुकताच फ्रॉग पाण्यातून जन्मलेला, वरती पडलेला. दिवसभर हा मासा वाट पाहतो. कुणाची? फ्रॉगची. की दिसतच नाही आज हा कुठे गेलाय, हा मित्र कुठे गेलाय, नेमका काय आजारी पडला का काय, याची खबरबात काहीच सापडणार, काही वेळ लागणार. आणि मग संध्याकाळी तो काय करतो? पुन्हा पाण्यात उडी मारतो. आणि पाण्यात उडी मारल्यानंतर आता माशाने तर कधीच जग बाहेरचं बघितलेलं नाही, कारण मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. मासा काय आहे? ॲक्वेटिक लाईफ आहे. आणि फ्रॉग काय आहे? ॲम्फिबाईन आहे. तो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो. मग तो पाण्यात जातो आणि मग तो समजून सांगतो कुणाला? माशाला, की मी वरती काय काय पाहिलंय. आता त्या माशाचा रोल आहे माझा. मी मासा आहे, मी कधी बाहेरचं पाण्याच्या वरचं जग बघितलेलं नाही. आणि तुम्ही झालेले आहात आता फ्रॉग. 3 दिवस झाले ना आता. तुम्ही आता ऍडल्ट, तुम्ही पहिले लार्वा स्टेजला होता, तुम्ही टॅडपोल होतात पहिल्या दिवशी आल्यानंतर. आता तुम्ही काय झालेले आहेत? फ्रॉग आहेत. आता तुम्ही मला सांगायचं मला काहीही माहित नाही, मी फक्त पाण्यातला आहे, लक्षात ठेवा बरं. गुड. आय एम फिश. आता तुम्ही काय करायचंय? मला ही बाहेरची दुनिया, हे जग सांगायचं की नेमकं तुम्ही काय पाहिले, पण ते मला समजेल अशा भाषेत. मी मासा आहे, तुम्ही काय पाहिले, तुम्हाला